नमस्कार मंडळी. तर कोकणातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आज आहे श्री हनुमान जयंती. प्रथम तुम्हाला श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण आता आलो आहोत श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये. प्रथम आपण देवांचं दर्शन घेऊया. आता सत्यनारायणाची महापूजासुद्धा आहे, ब्राह्मणसुद्धा आलेत, पूजा चालली आता आणि नंतर आरती होईल. महाप्रसादसुद्धा आहे, दुपारी पण आहे आणि आज रात्री पण आहे. आणि दुपारी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रमसुद्धा आहे आणि संध्याकाळी 5च्या दरम्यान श्री हनुमान जयंतीची पालखी मिरवणूकसुद्धा आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा. तर चला तर मग आता आपण व्हिडिओची सुरुवात करूया. रस्त्यावरतीच सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आपल्या सर्व गावच्या मित्रांनी. हे मंदिर आहे इथे. आणि ही आपल्या मंदिराची एंट्री आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. वीरेश्वर मंदिर. कधीचा आता वार्षिकी झालं मला पण. गावची सगळी आपली मंडळी. समर्पयामि नमस्करोमि हातावत आम्हाला ते नमस्काराने गुरुने गोराधन श्री सत्यनारायण सांगाळे सहपरिवार देवता प्रियदान देवाला वाहिनी कुठे की फुलग्या वास घ्या आणि तापणा टाका. उत्तर देवाला विष्णूच्या वाटे जय ठीक आहे. दुर्गेने पाणी शिंपडत राहायचं देवावर. असुरा स्वाम संजन्म ब्रह्मा विष्णुवेदना वासुदेव जगन्नाथ तर मारुतीची पालखी सुद्धा सजवलेली आहे इथे. आता आपण टिप सुद्धा बघूया. इथे जेवणाची तयारी सुद्धा चालली आहे. तो आपल्या महिला मंडळची जेवणाची तयारी चालली आहे इथे.
तर येथे आपल्या महिला मंडळाचं जेवण आहे, तर सगळी तयारी चालली आहे. ते जागड्या जे आहेत इथं आपला प्रसाद भरला जात आहे सत्यनारायण पूजेचा. तर ही आता आपली हनुमानाची पालखी आहे. तर सजवून झाली पालखी आणि आता आपण ती मंदिरामध्ये बसवणार आहोत आणि मग नंतर आरती होईल. पुढं पुढं साईडला जरा जरा पुढे घे. भाऊ आले ना, भाऊ आले ना, भाऊ इकडे घे भाऊ.
तुझे कारणे देह माझा पडावा नको गुणवंतानंदा रघुनायका गणेश आता जय जय रघुवीर समर्थ समर्थाच्या सेवकावर पाये असा सर्व मंडळी कोण आहे जयाचेला वर्णती लोक क्रीडे तुझे शिवदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ परम दयाळा दिसी मोमाया पंचफळ माझे दावरे आवरीचा त्रिगुणितनो तो दावरे दावाचा जय जय रघुवीर समर्थ आरती आता आटपलेली आहे. हे दर्शन हे नको सुस्वागतम. आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे वेसरी ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हनुमान जयंतीचा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे. तर या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय वेसरी गावचे सल्लागार, सन्माननीय सर्व कार्यकारी मंडळ आणि आमचे युवक पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ मंडळ, बंधू भगिनी, मित्रांनो, या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीत या ठिकाणी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होत आहे. सकाळपासून सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनी भरपूर श्रम घेतलेले आहेत. आज 2-3 दिवस या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी उभा केलेला आहे. मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि सकाळपासून या ठिकाणी अभिषेक, त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा, तीर्थप्रसाद, नंतर भक्ती दिंडी या ठिकाणी काढली जाणार आहे महाप्रसादानंतर. आणि नंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम छोटासा होईल. आणि त्याच्यानंतर पुन्हा रात्री संध्याकाळी पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होईल. आणि पालखी नाचवल्यानंतर या ठिकाणी श्री दत्तप्रसाद भजन मंडळाचं भजन, गावचं भजन या ठिकाणी होणार आहे. आणि नंतर मग पुन्हा महाप्रसाद होईल आणि मग कार्यक्रम संपणार आहे. या सगळ्यासाठी जे सर्वांनी मेहनत घेतली, अपार मेहनत घेतली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम साजरा होतोय, त्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि सगळ्या आपतेष्ट पाहुणे मंडळी सगळ्यांना विनंती करतो की कोणी तीर्थप्रसाद, महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. बोला बजरंग बली की जय. असं काय करतो म्हणून 2-2 इकडे एक तिकडे काम कर. कॅमेरा एवढा